मेरी सिस्टर है छोटी, जिसका यहाँ पे ट्रीटमेंट चालू किया था हमने। माशाल्लाह बहुत अच्छा रिजल्ट आया है। हम लोग नाउम्मीद थे पूरे कि हमारे घर में कुछ इश्यूज थे। जब हम यहाँ पर आए, हमारी डॉक्टर से बात हुई, उन्होंने इतना हमें होप दी, इतना इंकरेज किया कि नहीं आप नाराज मत हो, हम कोशिश करते, बहुत कोशिश की उन्होंने, और इतना अच्छा रिजल्ट आया कि हमारे घर में ऑलमोस्ट 9 साल से ये चीज़ के लिए हम वेट कर रहे थे। तो 9 साल, ये 9 साल हमने इतनी मुश्किल से काटे, और 9 साल की तकलीफ सिर्फ डॉक्टर ने हमारे साथ, हम जितना हमको ने होप दिए ना, उससे 3 महीने में हमने बहुत अच्छा रिजल्ट लिया। ये 9 साल की जो भी तकलीफ थी हम भूल गए। कितनी खुशी हमारे, अभी मैं बोलने के बाद मेरे को लफ्ज़ भी नहीं निकल रहे कि अंदर में इतने इमोशन से रोना आ रहा है कि हम बहुत हार गए थे। ये चीज़ इतना हार गए थे कि कोई एज नहीं था उसके लिए। तभी बहन को देख के इतना खुशी, मेरी छोटी सिस्टर है, उसको देख के इतना अच्छा लगता है, वो इतनी खुश है उसकी दुनिया में कि बहुत अच्छा लग रहा है। तो इसके लिए और ज़्यादा कुछ नहीं बोलूँगी। थैंक यू डॉक्टर, और थैंक यू पूरा स्टाफ। एक फैमिली जैसा लगता है यहाँ पे आने के बाद। हम आज यहाँ पे जब आए, हमने हर एक प्रॉब्लम डॉक्टर से शेयर की, लीजल मैम से बात की। लीजल मैम हर वक्त बोलते थे आप नाराज मत हो, हम कोशिश कर रहे हैं, आप नाराज मत हो, कोशिश कर रहे हैं। ये मेरी सिस्टर है, इसी का ट्रीटमेंट हुआ है। हेलो, थैंक यू सर। सांस नहीं निकल रहे मेरे, मुझे उम्मीद नहीं थी मैं माँ बन पाऊँगी, पर सर की वजह से, मैम की वजह से, मैम की वजह से, और हमारा जो भी IVF का डिपार्टमेंट है, पूरे जो सिस्टर्स हैं, नर्सेस है, यहाँ तक कि मेडिकल है, हमारी फाइनेंशियल कंडीशन भी इतनी नहीं थी कि हम ये कर पाएंगे, मगर मैम ने सपोर्ट किया, सर ने और मैम ने भी सपोर्ट किया, और हमको इतनी ताकत दी। और हर एक हौसला, एक चीज़ है कि ना, माँ बाप, सिर्फ माँ बाप दे सकते हैं हौसला, जितना घर वाले, जैसे ससुराल वाले वगैरह नहीं देते। एक माँ बाप के बाद सर और मैम ने इतना हौसला दिए हमको। उनके कुछ लफ्ज़ ऐसे थे कि जो दिल में बैठ गए, जो मैं कभी नहीं भूलूंगी। सर आपने बहुत ज़्यादा मेरे को साथ दी है, और पूरे हॉस्पिटल को मैं दिल से शुक्रिया अदा करती हूँ कि मैं आज वो चीज़ पे हूँ कि मैं एक माँ बनने का एहसास महसूस करती हूँ, जो मैं अभी तक 9 साल में कभी की नहीं हूँ। सो सबको दिल से शुक्रिया, और अल्लाह ताला आप सबको इतना कामयाब बनाए, और ये हॉस्पिटल को इतना कामयाब बनाए ना, इसकी कोई ये इमेजिन भी नहीं करेगा कि ये सब हो। बस मैं दुआ करती हूँ कि आप सब बहुत तरक्की पे जाए। एक ये माँ की दिल की दुआ है, बस। थँक यू सर, आमच्यासाठी देवच आहे। मी 12 वर्ष इतकं प्रयत्न करत होतो आम्ही, की सगळेजण म्हणत होते की होणार नाही म्हणजे मला सांगितलंच होतं की होणार नाही म्हणून, पण सरांच्या मुळे नाही का देवच भेटले आम्हाला। सर माझे एकच म्हणजे सरांना नाही का हे की सरांनी कुठं म्हणजे सक्सेस इतकं व्हावं ना, की सरांचं नाव लय म्हणजे उज्ज्वल व्हावं, आणि इनामदार हॉस्पिटलचं पण पूर्ण नाही का टीमला हे सगळे म्हणजे बोलता नाही मला, मॅडम पण आम्हाला लय साथ दिले। असं कधी म्हणजे नाही का कसलं कुठल्या पण परिस्थितीमध्ये पैसे नसले किंवा काय, सगळ्यांनी समजून घेतलं आम्हाला। थँक्यू। सर्वांना नमस्ते। या ठिकाणी माझ्या मिसेसनी आज खूप मंजळ अंतकरणातून बोलली। आम्हाला तर जगण्याचा पूर्ण मार्ग नव्हता, म्हणजे आम्ही 10-12 वर्ष, आमचं लग्न 10 वर्ष झालं, आम्ही खूप प्रयत्न केले। जवळजवळ पुण्यामध्ये नामांकित हॉस्पिटल म्हणजे हृदयापासून हॉस्पिटलपासून ते धन्वंतरी म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो। त्या टायमाला त्यावेळेस आम्ही ट्रीटमेंट केली, पैसे भरले, ट्रीटमेंट घेतली, पण कुठंच आम्हाला सक्सेस होत नव्हतं। आम्ही गावाकडे पण गेलो, गावाकडे सांगितलं आयुर्वेदिक करा, गावाकडे गेलो, आयुर्वेदिकचं ट्रीटमेंट घेतली, तिथं पण आमचं काही झालं नाही। मग आम्ही निराशा सोडली होती, म्हटलं आता काय होणार नाही आहे, हे काम करू, दत्तक कुठं असेल तर आपण घेऊया म्हणजे। मग आम्ही निराशातून मग असं घरात बसलो होतो, 2 जण चर्चा करत होते। माझ्या मिसेसकडले नातेवाईक होते, त्यांच्या आत्याची मुलगी, त्यांनी सांगितलं की असं असं एक डॉक्टर आहेत म्हणजे सॅलेबरी पार्कला असतात ते, आणि इनामदारला पण बसतात ते, त्या सरांकडे जावा। तर विनायक मोगळे
त्याच्यामुळे सरांचा त्यांनी नंबर दिला, नाव दिलं आणि मॅडमचं दिलं. मग मी म्हणलं आता यांच्याकडे फक्त दत्तकसाठीच जावं म्हणलं. आता काय इकडे सगळं पाहिलं तर सरांकडे असं आम्हाला वाटलं ना तो होणार आहे म्हणून. मग आम्ही डायरेक्ट सरांना विचारा वाटलं तर आम्ही डायरेक्ट त्यांना काय म्हणलं, सर आम्हाला दत्तक मिळेल का? मग सरांनी मग ते म्हणलं दत्तक काय प्रॉब्लेम आहे, काय नाही. त्यांनी मला सांगितलं समजून बाबा काय दाखवलं, डॉक्युमेंट चेक केले. मग आम्ही जेव्हा डॉक्युमेंट दाखवले सरांना ते म्हणजे तुम्हाला 100% राहील म्हणजे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. म्हणजे नाही सर म्हणलं आम्हाला दत्तकच घ्यायचे, कारण की आम्ही बरेच दवाखाने केले, आम्हाला सक्सेस झालं नाही आहे. सर म्हटलं ठीक आहे, म्हणजे एकदा प्रयत्न करा, मग तुम्हाला ते दत्तक घ्यायचं घेऊन जा. सरांनी ज्यावेळेस आमचे डॉक्युमेंट घेतले, ट्रीटमेंट चालू केली, तर आम्हाला एकदम म्हणजे फॅमिलीसारखी जी ट्रीटमेंट ही झाली आहे. म्हणजे आपल्या घरी परिवार इतकी ट्रीटमेंट चांगली ना, कधी सरांनी आम्हाला पैशाचा जागा तर लावला नाही, किंवा वेळ झाला आहे, उशीर झाला आहे, किंवा आज आम्हाला जमलं नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पूर्ण फॅमिलीसारखं इथं या ठिकाणी ट्रीटमेंट झालेली. तर आम्हाला जे आनंद झाला ज्यावेळेस राहिलं म्हणून झालं ना, तर जगामध्ये सर्वात मोठा आनंद आम्हाला त्यावेळेस झाला की बाबा रिपोर्ट आमचे पॉझिटिव्ह आले. मग त्यावेळेस खूप आनंद झाला, इतकी खुशी झाली की खरंच आम्हाला म्हणजे त्यासाठी काहीतरी भेटलं आता. कारण की आम्ही मुलगीच म्हणून आम्ही आता पुढे जाणार आहे आणि त्यासाठी भरपूर आम्ही काय मनात इच्छा आहे ते भरपूर करायचं. म्हणून सरांना मी खूप थँक्स म्हणतो आणि इतर जणांनी आम्ही सरांचे पत्ते दिले, ॲड्रेस दिले. तर खूप म्हणजे आम्हाला आनंद झाला, खूप म्हणजे आम्हाला शब्दात मी सांगू शकत नाही, इतक्या पद्धतीने आम्हाला आनंद झाला. त्याबद्दल मी सरांना खूप धन्यवाद मानतो. मॅडमचं आणि इनामदार हॉस्पिटल सर्व स्टाफनी खूप आम्हाला सपोर्ट केला. त्यांनी पण आम्हाला इथं फॅमिलीसारखं ट्रीटमेंट केली, खूप छान आणि आम्हाला आवडलं. तिथून पुढे या ठिकाणी सरांचे इनामदार हॉस्पिटलचे प्रत्येक स्टाफचं आम्ही कुठेही गेलेलं नाव काढतो, ॲड्रेस देतो, पत्ता देतो. आणि जगामध्ये कुठलेही व्यक्ती, कुठले कपल हे बिगर मुलाबाळांचं नाव न हो, त्यांना काहीतरी असावं. कारण की आम्ही ते झेललेले ना, ते दुसऱ्यांना कुणाला होऊ नये, सर्वांना मुलं बाळ व्हावं. एक तरी असलं तर खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि या ठिकाणी याचाच खूप आनंद आहे. तर खूप परत एकदा धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सर्व स्टाफ ऑल. I just want to thank firstly sir and ma'am. They've been like a big support for running the whole department. We started this department approximately 1.5 years back, and started from scratch was one big task for me especially. Okay, because I was also new over here, but then Inamdar staff, all the HODs of the department, Shirley ma'am, Sameer sir, HR, no, I'm going in line ma'am. Okay, so biomedical, purchase department, HR, Rupa ma'am, you have been a big supporting backbone for us. I need the business. Yes ma'am. So Gaurav, okay, billing department. So they have always been very supportive. So without everybody's support, we would not be able to do what we are doing today. So right now, our further focus is on, getting into more higher technology. So, like sir said, genetic testing, then surrogacy. These are another step again. So maybe in the next year, we are going to, come up with more positive rates, more patients. So all we need is your support. Also, our patients, especially our first patient, okay, so she's been like, okay, when we got the first positive, we were so happy that, it gave us a big boost to continue with our work. Also, Sana, So, thank you everybody, and especially more thanks to Parvez sir, who has never, he's been tolerating my, me being, not much experienced in these things, but he's been there, he's always been supportive. And I think today's day more goes out to Parvez sir. He's not here, but I really want to thank him for whatever he has done for me, for the department, and for all the patients. And that's all. The department, so thank you so much. And ma'am, thank you for coming. So much. Shukriya aapko, aap aaye, aapne hum tak team work together. We hope to help more families, more couples in the future, because having babies is one of the most pleasurable things. We all are, most of us are parents. So that's what. Thank you so much.